जो आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक वेगवेगळे शिक्षण आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की देवाच्या वचनाबद्दल अ, जो जास्त वादाचा विषय होतो आणि जो वचनाचा विपर्यास केला जातो नाही का, जिथं किंवा जे तत्व जे त्याच्यावर जास्त वितंडवाद केला जातो, ते अध्याय हे आहेत आणि म्हणूनच अध्याय 12 ते 14 विशेष करून पूर्ण अध्याय 12 ते 16 आपण अ, अभ्यासणार आहोत. आज आपल्याला पूर्ण त्याचा अभ्यास करता येणार नाही, परंतु 12वा अध्याय आज आपण या सायंकाळी पाहणार आहोत. तर विशेष करून अ, का बरं हे समजून घेण्याची गरज आहे? कारण अ, अनेक ठिकाणी ह्याच्याबद्दल फार गोंधळ चालू आहे, नाही का? आणि आपण देवाच्या वचनातून ते समजून घेऊया आणि समजत असताना प्रार्थना करूया, की देवाने अ, आपलं ही मन अ, खऱ्या रीतीने त्यासाठी ते स्वीकारणारं करावं. कारण आपण ज्या पुष्कळ वेळा बॅकग्राऊंडमधून येतो, त्यावेळेस आम्हाला ते स्वीकारण्यासाठी कठीण जातं. परंतु वचन ज्या ठिकाणी सांगतं अ, हे बरोबर आहे, तिथं आपल्याला आपण कितीही म्हटलं तरी आपण ते मान्य करायला शिकलं पाहिजे, नाही का? तर आपण 12व्या अध्यायाकडे लक्ष देऊया आणि त्यातील वचन 1 ते 10 आपण या वेळी अभ्यासणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की हा जो संदर्भ आहे खऱ्या रीतीने, आता वचन 1 आपल्याला त्याबद्दल सांगते 12व्या अध्याय वचन 1 पहा. "बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही." आता आपल्या लक्षात आलं असेल की पौल कशाबद्दल इथं बोलत आहे, तर आध्यात्मिक दानांबद्दल तो बोलत आहे, नाही का? आता हा जो संपूर्ण भाग आहे, विशेष करून आध्यात्मिक दानांवर केंद्रित तो भाग आहे आणि जो अनेक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या गटांमध्ये भयंकर वादाचा विषय आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पवित्र शास्त्रातील इतर असं कोणतं तत्व नाही ज्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं जितक्या अधिक प्रखरतेने कृपादान किंवा आध्यात्मिक दानाबद्दल जितका गैरसमज निर्माण झालेला आहे, तितका इतर कोणत्या तत्वाबद्दल आपल्याला गैरसमज आपण आपल्याला पाहावयास मिळत नाही. बऱ्याच लोकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर आपल्याला पाहायला भेटतं, की अनेकांच्या विचाराने, की मंडळी म्हणजे काय आहे? खरी मंडळी म्हणजे एका अधिकाऱ्यांनी चालवलेले नाही का एक दृश्यमान एक संस्था अशा प्रकारे काही लोकं पाहतात. पण मंडळी तशी नाहीये, नाही का? मंडळी ही समाजाच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी असणारी सामाजिक संस्था सुद्धा नाहीये किंवा लग्न, दफनविधी किंवा बाप्तिस्मा घेण्यासाठी फक्त सोयीस्कर जागा ती नाहीये. तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याही पलीकडे काहीतरी समविचार, एकविचारी लोकं एकत्रित येतात, सहभागिता करतात, काहीतरी सेवा करतात, काहीतरी धार्मिक गोष्टी करतात. अशा प्रकारचं पण फक्त तो एक भाग नाहीये. तर मंडळी जी आहे, ती ख्रिस्ताने त्याच्या अनमोल रक्त सांडून मोलाने विकत घेतलेल्या लोकांचा तो समूह आहे. मंडळी ख्रिस्ताचं आध्यात्मिक शरीर आहे. पौल त्याच्याबद्दल म्हणतो आणि ख्रिस्त त्या शरीराचा मस्तक आहे. तो प्रभू आहे. तो तारणारा आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवाने ते शरीर बनलेलं आहे. जे अवयव ख्रिस्ताने जोडलेले आहेत. त्याच्या आत्मा जो आहे तो जोडतो त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की आपलं मस्तक हे सार्वकालिक आहे, ते महान आहे आणि म्हणून मंडळी जी आहे ती सार्वकालिक आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर जो आपला तारणारा म्हणून जो कोणी विश्वास ठेवतो, नाही का? तो जो नवी उत्पत्ती झालेला आहे, तो त्या शरीराचा एक भाग झालेला आहे, नाही का? आणि म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की मंडळी ही एका व्यक्तीबद्दल, एका वैयक्तिक एका नाही का वेगळ्या एकाच व्यक्तीबद्दल
किंवा एकच व्यक्ती त्याला मंडळी नाही म्हटलेलं, तर जे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या राष्ट्रातून जे मोलाने विकत घेतलेले आहेत, त्यांना मंडळी म्हटलेलं आहे. आणि त्याचं एक उत्तर आपण जर एक वचन वाचलं, तर आपल्या अधिक मला असं वाटतं, की लक्षात येईल. जर मला असं वाटतं, की प्रगटीकरण 5वा अध्याय जर आपण वाचला, मला असं वाटतं तिथं वचन 9 मध्ये पहा, जिथं काय सांगितलंय बघा, मंडळी काय आहे खरं. तर हे स्वर्गातील चित्र आहे बघा. जिथं जे जे वडील वर्ग आणि जे सर्व जे लोकं आहेत, वडील मंडळ म्हटलेलं आहे आणि ते जे राजसण आणि तिथं आजूबाजूला असलेले 4 प्राणी आणि तिथं तो आपला प्रभू उभा आहे आणि अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं त्या गौरवी ख्रिस्ताचं महान गौरव इथं प्रगट करत असताना त्याची त्याची स्तुती ते वडील करत होते आणि ते काय म्हणत होते बघा, वडील त्या कोकऱ्याच्या पाया पडले आणि प्रत्येक जण ओरडून म्हणत होते वचन 9 मध्ये, "तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत." मंडळी काय आहे? मंडळी हीच आहे, की ज्यांच्यासाठी तो कोकरा वधल्या गेला आणि त्याचं रक्त सांडण्यात आलेलं आहे. सर्व वंश, वेगवेगळ्या वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या राष्ट्रातून त्याने त्याच्यासाठी मोलाने देवासाठी विकत घेतलेले लोक आणि ती मंडळी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, ख्रिस्ताचे लोक म्हणून आपण विचार करतो, तर आपण जो आहे तो एकमेकांबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आणि मग आता कृपादानांबद्दल विचार करत असताना हे आपल्या लक्षात ठेवूया आपण आणि मग पुढे जाऊया. आता मंडळीमध्ये आपल्याला हे शिकायला भेटतं, की अ, देवाने ती जी मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याद्वारे काही देणग्या त्याने दिलेल्या आहेत. जे एक दैवी साधन म्हणून आपल्याला पाहायला भेटतं एकतर मंडळीमध्ये आणि विशेष करून जगामध्ये सामर्थ्याने देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी एकतर मंडळीच्या उन्नतीसाठी आणि जगामध्ये ख्रिस्ताची साक्षी होण्यासाठी ह्या सर्व ज्या देणग्या आहेत त्या प्रभूने दिलेल्या आहेत. आता त्यालाच कृपादान आपण म्हणतो. आध्यात्मिक दान म्हटलेलं आहे इथं पौल म्हणतो आणि आपल्याला पाहायला भेटतं, की ज्याद्वारे मंडळीची आध्यात्मिक उन्नती होते. अ, आणि विशेष करून अ, ते उपासना करण्यासाठी दिलेले आहेत. एकमेकांना वाढवण्यासाठी दिलेले आहेत. साक्षी होण्यासाठी ते दिलेले आहेत. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की ऐक्य आणि सुसंवाद, एकवाक्यता आपण म्हणतो नाही का? आणि त्या ऐक्यामध्ये आपण बळकटीने अधिक बांधले जावे आणि त्याद्वारे शरीर जे आहे ते सुदृढ व्हावं म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, की हे देवाने दिलेलं एक साधन आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की देवाने खऱ्या आध्यात्मिक जे कृपादान आहेत, ते दिलेले आहेत. पण त्यासोबत सैतान जो आहे, तो फारच धूर्तपणे ह्या तत्वांवर काय करत आहे? हल्ला चढवत आहे. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये. आणि एका अशा अशा एका याच्यामध्ये त्या लोकांना तो फसवून ठेवतो, की जिथं ते खऱ्या रीतीने या खरे कृपादान काय आहे, ते समजून घेत नाहीत आणि वेगळ्याच गोष्टींकडे ते धाव घेतात आणि सैतान जो आहे, तो बनावट दानांद्वारे काय करतो माहितीये का? सगळ्यात अगोदर त्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे काय? मंडळीची ऐक्यता तोडणं. जर विचार करा, आपल्या शरीरातील जर एक-एक अवयव जर बाजूला केला, तर ते चांगलं असेल का? नाही. शरीर जे आहे, ज्यावेळेस पूर्ण जे अवयव आहेत आपल्या शरीराचे, ते आपल्या शरीराला जुळलेले असतील, त्याच वेळेस ते शरीर एक रीतीने उभं राहतं. पण जर कोणताही अवयव जर
शरीरापासून बाहेर केला गेला, तर ते शरीर जे आहे, ते एक म्हणून आपण पाहू शकणार नाही. तशाच प्रकारे मंडळीबद्दल आहे आणि सैतान जो आहे, नेहमी मंडळीच्या म्हणजे त्या शरीराच्या अवयवांना नेहमी तो इजा आणि दूर करण्याचा तो प्रयत्न करतो, जेणेकरून ते शरीर कमकुवत होईल. आणि तसंच आपल्याला करिंथ येथील मंडळीमध्ये पाहायला भेटतं. देवाचे कृपादान जे आहे, ते मंडळीला बांधतं. तर सैतानाचे जे बनावट कार्य जे आहे, ते मंडळीला विस्कळीत करतं नाही का? आणि अ, आज तुम्हाला अनेक ठिकाणी ह्या गोष्टी पाहायला भेटतील. अनेक ठिकाणी पाहायला भेटतील. तर विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की करिंथ या मंडळीबद्दल शिकत असताना, त्या मंडळीमध्ये कृपादानांबद्दल अनेक गैरसमज होते आणि एवढंच नाही तर ते अ, त्यांचा दुरुपयोग सुद्धा विशेष करून ते दुरुपयोग सुद्धा करत होते नाही का? दुरुपयोग ते करत होते. आणि ही समस्या आपल्याला पाहायला भेटतं, की करिंथमधील काही जे विश्वासणारे होते त्यांच्या लक्षात आलेले आहे आणि त्यांनी काय केलं, की पौलाला याबद्दलचं वर्तमान सांगितलं. आपण जे अगोदरपासून पाहत आहोत नाही का? एकतर क्लोवेचे माणसं आणि जे 3 लोकांचा उल्लेख केलेला आहे अध्याय 17 मध्ये आणि विशेष करून अध्याय 7 मध्ये सुद्धा आपल्याला त्याबद्दल पाहायला भेटतं, की पौल म्हणतो, की "जे मी ऐकलंय तुमच्याकडून, जे तुमचे प्रश्न होते, त्याबद्दल मी तुम्हाला लिहीत आहे." तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, पौल पुढे क्लिअर करत आहे. तर ज्या समस्या, जे प्रश्न मंडळीसमोर उपस्थित झाले होते, त्याबद्दल पौल आता त्यांना अद्भुत रीतीने इथं मार्गदर्शन करणार आहे. तर काही प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होते. सगळ्यात अगोदर आध्यात्मिक कृपादान काय आहेत? ते किती आहेत? प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे ते असतात का? म्हणजे प्रत्येक संपूर्ण जी कृपादान आहे, ते एका विश्वासणाऱ्यालाच असतात का? किंवा प्रत्येक विश्वासणाऱ्यालाच ते दिलेले आहे का? एखाद्या व्यक्तीला त्याला कोणते कृपादान मिळालेले आहे, हे त्याला कसे कळेल? वैयक्तिक ख्रिस्ती जीवनासाठी आणि मंडळीच्या जीवनासाठी ते किती महत्त्वाचे आहेत? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय? आणि त्याचा आध्यात्मिक कृपादानांशी कसा संबंध आहे? सर्व कृपादान मंडळीच्या प्रत्येक अ, 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 उपयोगासाठी किंवा मंडळीसाठी ते दिल्या गेलेलं आहे का? किंवा काही केवळ विशिष्ट हेतूंसाठी आणि मर्यादित वेळेसाठी दिले गेले होते. कृपादान जे आहे ते बनावट सुद्धा असू शकतात आणि तसे असल्यास विश्वासणारे खोट्यातून खरे कसे सांगू शकतात, नाही का? तर अनेक असे प्रश्न होते आणि ह्या प्रश्नांची उत्तरं पौल जो आहे अध्याय 12 ते अध्याय अ, अ, 14 पर्यंत तो देत आहे. आता सगळ्यात अगोदर करिंथमधील परिस्थितीकडे आपण पाहू. करिंथ करसपत्र जे आहे, ते आपल्याला माहिती आहे नवीन कराराच्या अ, अगदी सुरुवातीच्या लिखित पत्रांपैकी एक होतं आणि आपल्याला माहिती आहे की करिंथ येथे जे अद्भुत रीतीने देवाने कार्य घडवून आणलं, मंडळी स्थापित झालेली आहे. पण आपल्याला माहीत आहे, की तरीसुद्धा अल्पावधीतच तिथं काय झालं, की सैतानाने काय केलं, विश्वासणाऱ्यांना अनेक जी शिकवण, प्रथा आणि चिन्ह यांच्याबद्दल गोंधळात टाकण्यास सुरुवात केलेली होती. आणि विशेष करून देवाचं जे सत्य आहे, नाही का, जे जणू काही देवाच्या सत्याचं ते शुद्ध पाणी जणू काय गढूळ केलं जात होतं, नाही का? आणि हे आपल्याला पाहायला भेटतं, की अधिक करिंथ मंडळीमध्ये आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि म्हणूनच पौल जो आहे, तो इथं अगदी वचन 1 ते 3 जर आपण पाहिलं, तर तो काही महत्त्वाची सत्य इथं बोलत आहे. तो म्हणतो, "बंधुजनो हो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात आले येत होते, तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाला कळवतो, की देवाच्या आत्म्याचे योग्य बोलणारा कोणी माणूस येशू शापित आहे, असे म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याचे योग्य बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे, असे म्हणता येत नाही." आता इथे तो म्हणतो, "बंधुजनो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही." अजाण असावे नाही का? आध्यात्मिक कृपादान. पौल आपल्याला माहीत आहे, की अगोदरच्या अध्यायामध्ये जिथं तो स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य काय नाही का किंवा जे जे दैहिकता आहे
जे जे भौतिकता आहे, जिथं मंडळी फसलेली होती आणि कशाप्रकारे त्याद्वारे ती पापात पडत होती, त्याबद्दल बोलून आता तो आध्यात्मिक क्षेत्राबद्दल सुद्धा इथं बोलत आहे. आणि तो काय म्हणत आहे, की तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाहीये. म्हणजेच तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणारे असावे. तुम्हाला ते तुम्ही जर मूळ भाषेमध्ये पाहिलं तर त्याला त्याच्याकडे पाठ दाखवणारे असावे अशी माझी इच्छा नाहीये. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करावं अशी माझी इच्छा नाहीये. तरी विश्वासणाऱ्यांना तो याची आठवण करून देत आहे, की आपण आध्यात्मिक दानाविषयी दुर्लक्ष करणारा असू नये, नाही का? आणि ही आज आपल्याला सुद्धा एक आठवण आहे. आठवण करून देत आहे पाऊल आपल्याला सुद्धा. आणि तो कमीत कमी 3 प्रसंगी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही, हा शब्द वापरतो. सगळ्यात अगोदर अध्याय 11 मध्ये जर आपण पाहिलं, तर जिथं तो मला असं वाटतं, की अ, रोम 11 मध्ये मला असं वाटतं, की जिथं तो म्हणतो, की देवाची इस्रायलबद्दलची जी योजना आहे, त्याबद्दल तुम्ही अजाण असावं अशी माझी इच्छा नाहीये. मग करिंद पत्रामध्ये तो म्हणतो आध्यात्मिक कृपादानांबद्दल तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाहीये. मग पहिले थेसलोनिका पत्र 4 अध्याय वचन 13 मध्ये तो म्हणतो, की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि जी सार्वकालिक स्थिती आहे त्याबद्दल तुम्ही अजाण असावं अशी माझी इच्छा नाही. तर इथं आपल्याला त्या त्या विषयाची मोलता आपल्याला कळते नाही का? अ, कारण खास करून त्या मंडळीमध्ये कृपादानांवरच फारच गोंधळ सुरू होता आणि म्हणून पुढे वचन 2 काय म्हणतात, तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हाला ठाऊक आहे. आता इथं किती स्पष्ट रीतीने तो अगोदर काय अवस्था होती मंडळीची त्याची आठवण करून देत आहे. करीन येथील मंडळीला, की तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा. आता इथं दोन्ही गोष्टी तो मांडत आहे. एकतर परराष्ट्रीय म्हणजे तुम्ही एकतर ख्रिस्ताच्या जवळचे नव्हता, तुम्ही देवाचे लोक म्हणून नव्हता आणि तुम्ही जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे ओढले जात होता. म्हणजे जे तुमच्या भूतकाळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की जे काही तिथं शिकवण्यात येत होतं, त्याकडे त्याप्रमाणे तुम्ही वागणारे होता. त्याकडे तुम्ही आपलं लक्ष लावणारे होता आणि त्यांची जी भूतकाळातील अवस्था आहे, त्याची तो जाणीव करून देतो. तो काय म्हणत आहे बघा, "हे तुम्हाला ठाऊक आहे" म्हणे. "हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाला कळवतो." का बरं तुम्हाला कळवतो? कारण तुम्ही परराष्ट्रीय होता. तुम्ही त्या स्थितीमधून आलेले आहात. तुमचं जे तिकडचं वागणं होतं, त्याबद्दल तो बोलतो. कारण आपल्याला पाहायला भेटतं, की अ, करिंथमध्ये अनेक अ, असे होते आपल्याला शिकायला भेटतं, की जिथं अ, अ, वेश्या वेश्या व्यवसाय करणारे स्त्री-पुरुष होते. त्यांच्यामध्ये अनेक असे अ, असे जे धर्मगुरू म्हणणारे होते, जे वेगवेगळ्या प्रकारचे तत्व मांडायचे, जे तत्वज्ञानी अनेक होते तिथं आणि म्हणूनच तो पौल जो आहे त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देत आहे. तुम्ही तिथं होता, तुम्ही तिथं सुद्धा ऐकत होता, तिथं सुद्धा तुम्ही आरडाओरडा, तिथं सुद्धा तुम्ही चमत्कार, तिथं सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या असतील आणि तुम्ही त्या अनुभवल्या असतील. परंतु तो काय म्हणत आहे, म्हणूनच मी तुम्हाला इथं सांगत आहे, की खऱ्या रीतीने तो काय म्हणत आहे बघा, आता तेच तुम्ही मंडळीमध्ये घेऊन येऊ नका. नाही का? पौलाला बोलायचा जो अर्थ आहे, की जे तुम्ही बाहेर पाहिलेलं आहे, तीच चालरीती, तीच सवय तुम्ही आता मंडळीमध्ये घेऊन येऊ शकत नाही. कारण ही ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि म्हणूनच वचन 3 म्हणतो, "म्हणून मी तुम्हाला कळवतो, की देवाच्या आत्म्याच्या योग्य बोलणारा कुणी माणूस येशू शापित आहे, असे म्हणत नाही." तुम्ही म्हणता, "मी देवाच्या आत्म्याने बोलतो." पण जर ते ख्रिस्ताविरुद्ध आहे, तर नाही, कोणीच म्हणू शकणार नाही. आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणाला येशू हा प्रभू आहे, असे म्हणता येणार नाही. इथे पौल हे स्पष्ट करत आहे, की कृपादान हे प्रभू येशू ख्रिस्ताशी
कसे संबंधित आहे. त्यावरून त्याचा न्याय आपण करायला शिकलो पाहिजे. हा विचार करा, की आपण जे कृपादान समजत आहोत किंवा आपल्याला जे वाटत आहे, ते खरंच प्रभू येशूचं गौरव करतं का? ते खऱ्या येशूला प्रगट करतं का? की खोट्या येशूला ते प्रगट करतं? याबद्दल आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. सैतान जो आहे, तो इथंच घाला टाकत आहे आणि तो खरा येशू म्हणून खोट्या येशूला तो लोकांसमोर इतकं मोठं करत आहे, की त्यामध्ये जो सत्य आहे आणि जो खरा ईश्वर, जो महान प्रभू, जो महान तारणारा, त्याच्यापासून लोकं बहकले जातात, नाही का? आणि म्हणूनच पौल इथं तशाच प्रकारे बोलत आहे. पौल तशाच प्रकारे बोलत आहे. अगदी स्पष्ट रीतीने. का बरं? देवाच्या आत्म्याचं कार्य काय आहे? जर आपण योहान 15 आणि 26 मध्ये जर पाहिलं, तर तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलेलं आहे. जेव्हा पवित्र आत्मा येईल, तेव्हा तो कुणाबद्दल सांगणार आहे? माझ्याबद्दल म्हणजे ख्रिस्ताबद्दल तो साक्ष देणार आहे. बारकाईने आपण योहान 14, 15 आणि 16 जर वाचलं ना, तर तिथं पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं. जर पवित्र आत्मा ख्रिस्ताबद्दल साक्ष देणारा आहे आणि जर पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जर ही कृपादानं पवित्र आत्मा आपल्याला देतो, तर ही कृपादानं ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी, ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी असायला पाहिजे. पुढे तो काय म्हणतो अध्याय 16 योहान अध्याय 16 वचन 14 मध्ये पवित्र आत्मा येईल, तो माझ्याबद्दल साक्ष देईल. पुढे काय? तो माझं गौरव करील. कारण जे माझे आहे ते तो घेईल आणि ते तुम्हाला घोषित करेल म्हणे. पवित्र आत्मा नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करतो. नेहमी. आणि जिथं म्हणण्यात येतं, की पवित्र आत्मा इथं आहे. परंतु जर तिथं ख्रिस्ताचं गौरव होत नाही, तर तो पवित्र आत्मा कधीच असणार नाही. मग तिथे कितीही मोठे चमत्कार झाले, तरी आपण तसं म्हणू शकत नाही. पवित्र आत्म्याची सेवा स्वतःची किंवा कोणत्याही माणसांची उन्नती करण्यासाठी नाही, तर प्रभू येशूचं गौरव आणि त्याचं जे प्रतिनिधित्व आहे, विशेष करून ते प्रगट करण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण विश्वास ठेवू शकतो, की पवित्र आत्म्याची खरी सेवा येशूच्या स्वभावानुसार आहे. कारण त्याला ख्रिस्ताचा आत्मा म्हटलेला आहे. आणि प्रभू काय म्हणतो माहिती आहे का? मी गेलो म्हणजे तो कैवारी मी तुमच्याकडे पाठवील. ख्रिस्ताची उणीव भरून काढणारा तो आहे. आणि म्हणून सगळ्या बाबतीत तो आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन गेलं पाहिजे, नाही का? आणि म्हणून कृपादानांबद्दल सुद्धा आपल्याला त्याच दृष्टीने विचार करायला पाहिजे. कधी आपण विचार करतो का या गोष्टीचा? पुष्कळदा आपण यामध्ये कमी पडतो. मग आता पहिले 3 वचनं आहेत, ते अशा प्रकारे पॉल सुरुवात करतो. तो म्हणतो, "बंधुजनो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे अ, तुम्हाला वळण लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता. हे तुम्हाला ठाऊक आहे. वचन 3 म्हणून मी तुम्हाला कळवतो, की देवाच्या आत्म्याची योग्य बोलणारा कोणीही माणूस येशू शापित आहे, असे म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याची योग्य बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे, असे म्हणता येत नाही. आणि मग आता पुढे तो एक महत्त्वाचं सत्य तो पुढे करतो नाही का. आता विशेष करून त्याला जो मुद्दा इथं मांडायचा आहे तो म्हणजे एकच आहे, की त्या मंडळीमध्ये वादविवाद चालू होता. त्या मंडळीमध्ये अ, अ, विभाजन पडत होतं त्या मंडळीमध्ये. फूट पडायला लागली होती आणि त्याची कारणं अनेक होते जे आपण पाहिलं. त्यामध्ये मग कोणी म्हणायचं मी पौलाचा, मी केफाचा, मी अपुल्लोसाचा. तर एवढंच नाही, तर त्यांच्यामध्ये फूट पडण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे कृपादानांबद्दल गैरसमज. गैरसमज आणि कृपादानांबद्दलची चुकीची चुकीची धारणा. आणि म्हणूनच पौल सुरुवात या 3 वचनांनी तो करत आहे. आणि तो म्हणतो, की तुम्ही म्हणता नाही का
की देवाच्या आत्म्यायोग्य आम्ही ह्या गोष्टी करत आहोत. परंतु देवाच्या आत्म्यायोगे कुणी येशूला शापित म्हणणार नाही. कोणी येशूचा तिटकारा करणार नाही. कोणी येशूचा अपमान करणार नाही. तर देवाचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करतो, हे आपल्याला इथं शिकायला भेटतं. मग वचन 4 ते 6 मध्ये पुढे आता तो काय म्हणत बघा. तो आता म्हणतो, की कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. आता पौलाला एकच मुद्दा मांडायचा आहे, की तो ज्यावेळेस ह्या गोष्टी मांडत आहे, इथं कृपादानांबद्दल बोलतोय, तर तो निरनिराळे प्रकार आहेत, निरनिराळे प्रकार आहेत, निरनिराळे प्रकार आहेत. आपल्याला हे तिथं तिन्ही वचनांमध्ये पाहायला भेटतं. परंतु त्याच्यासोबत एक आणखी शब्द पॉल जोडतो. एकीकडे तो निरनिराळे प्रकार आहेत म्हणतो, तर दुसरीकडे म्हणतो आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तर दुसरीकडे म्हणतो प्रभू एकच आहे. मग पुढे कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. पुढे तो म्हणतो तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे, नाही का? तर त्याचा जो भर आहे, तो म्हणजे काय बरं? आध्यात्मिक दानांची विविधता आणि ऐक्यता त्याबद्दल तो इथं बोलत आहे. मंडळीमध्ये जे कृपादानं देवाने दिलेले आहेत, ती कृपादानं पौल म्हणत आहे, की मंडळीला तोडण्यासाठी नाही दिलेले, मंडळीमध्ये फूट पाडण्यासाठी नाही दिलेले. ते कृपादानं मंडळीला ख्रिस्ताचं शरीर म्हणून बांधण्यासाठी आणि मंडळीला ती सुदृढ ते शरीर होण्यासाठी देवाने देवाने दिलेले साधनं आहेत. ते एकमेकांच्या उन्नतीसाठी आहेत. ते वैयक्तिक गरजेसाठी, वैयक्तिक उपयोगासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी नाही, ते मंडळीसाठी आहे. आणि म्हणून पॉल म्हणत आहे, की तुमच्यामध्ये ती फूट, ते विभाजन असू नये. कारण हे कृपादान देणारा देव, जरी निरनिराळे कृपादान आहेत, पण आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आज सर्व कार्य करणारा देव एकच आहे. आता वचन 4 पहा. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत. पाऊल पुढील वचनामध्ये ते प्रकार काय ना, ते प्रकार त्याची यादी आपल्याला पुढील वचनामध्ये पाहायला भेटल. आणि तो म्हणतो, की कृपादान वेगवेगळे आहेत, तरी हे देणारा केवळ एकच आहे, जो निरनिराळ्या कृपादानांद्वारे कार्य करतो. आणि म्हणून तुमच्यामध्ये फूट पडू नये यावरून पावलालाही म्हणायचंय. आणि मग अ, वचन 4 मध्ये निरनिराळे प्रकार आणि मग ते काय बरं? तर मग आपण इथं पुढे पाहतो. आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत. तर त्याची यादी तो पुढील वचनांमध्ये आपल्याला देतो. त्यानंतर पुढे सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. आता सेवा करण्याचे कशाबद्दल पौल बोलत आहे इथं? तर अ, आपल्याला पाहायला भेटतं, की सगळ्यात अगोदर पौल मंडळीकडे ज्यावेळेस पाहतो, तर तिथं स्वतःला पण तो ठेवतो, प्रेषितांना, संदेष्ट्यांना, सर्व गोष्टीबद्दल विचार करतो तो, नाही का? आता सगळ्यात अगोदर पौल ज्या प्रकारे इथं मांडणी करतो, तो काय म्हणत आहे? सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. तर नक्कीच इथं तो कोणत्याही पदाला त्या अगदी उच्च स्थानी ठेवत नाही. कोणत्याही पदाला तो उच्च स्थानी ठेवत नाही. तो काय म्हणत आहे, की मंडळी ही ख्रिस्ताची आहे. मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे आणि हे शरीर वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं आहे. या शरीराचे अवयव त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं प्रत्येकाची कार्य करण्याची जी पद्धत आहे, कार्य करण्याची जी सवय आहे किंवा प्रत्येक अवयव जो आहे, तो आपल्या परीने कार्य करतो, नाही का? आणि त्याबद्दलचाच मुद्दा तो आता पुढे वचन मला असं वाटतं 12 नंतर हाताळणार आहे, जे आपण पुढे शिकणार आहोत. आता सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. इथं ज्यावेळेस तो बोलत आहे, तर इथं तो खऱ्या रीतीने मंडळीमध्ये देवाने जे नियुक्त केलेले जे पुढारी आहेत, जे
अ, जे सेवक वर्ग आहे, त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आणि इफिसकरस पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांची यादी दिलेली आहे. कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक शिक्षक. तर आपल्याला माहीत आहे, की आज नक्कीच प्रेषित आणि संदेष्टे नाहीत, कारण इफिस 2 अध्याय वचन 20 स्पष्ट करतं, की मंडळी जी आहे ती प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर रचल्या गेलेली आहे. आज आपल्याकडे प्रेषित संदेष्टे नाहीत, परंतु त्यांची वचन लिखित स्वरूपात आहे. आज सुवार्तिक आणि पाळक शिक्षक आहेत, जे मंडळीमध्ये काय करतात? मंडळीला वचनात वाढवतात आणि ते त्या शरीराचा एक भाग आहे. ते कधीच मस्तकाची जागा घेऊ शकत नाहीत. परंतु त्यांना देवाने त्या गोष्टीसाठी दिलेलं आहे पाचारण. त्याच्यासाठी देवाने उभं केलेलं आहे आणि आणि पौल म्हणत आहे, की तशाच प्रकारे नाही का? आणि पौलाला इथे हेच म्हणायचं की निरनिराळे पद आहेत, परंतु तो नेमणारा आणि चालवणारा एकच प्रभू आहे. पुढे आता वचन 6 म्हणतो कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. आता कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. आता इथं कार्य हा जो शब्द आहे ना, अ, अ, तो शब्द जर आपण मूळ भाषेमध्ये पाहिलं ग्रीकमध्ये तर त्या मूळ भाषेमधून जो शब्द आलेला आहे तो एनर्जी हा शब्द आलेला आहे नाही का? आणि त्याचा अर्थ ऊर्जा किंवा उत्साह आणि हा जो शब्द आहे ना, हा शब्द सक्रिय, चमत्कारिक जे सामर्थ्य आहे, त्याच्याबद्दल सांगणारा हा शब्द आहे. आणि ज्याच्याबद्दल आपल्याला 12वा अध्याय वचन 10 मध्ये पाहायला भेटतं, जिथे एखाद्याला अद्भुत कृत्य, अद्भुत कार्य करण्याची शक्ती त्याने दिलेली आहे, नाही का? तर ते पुढे आपल्याला शिकायला भेटतं. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. म्हणजे देव त्याच चमत्कारिक त्याचं जे चमत्कारिक सामर्थ्य आहे, ते वेगवेगळ्या मार्गांनी प्रदर्शित करतो आणि ओततो म्हणे. पण आपल्याला पाहायला भेटतं, की जरी वेगवेगळ्या मार्गांचा तो उपयोग करतो, अ, तरी सुद्धा तो देव एकच आहे. तो एकच देव आहे. तो ह्या सर्वांद्वारे कार्य करत आहे. वारंवार एकच, एकच, एकच आणि एकच हा शब्द आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण पौलाला त्यांच्या ऐक्याबद्दल बोलायचं आहे. मग आता इथे 3 गोष्टी आहेत. कृपादान, सेवा कार्य आणि कार्य. आता हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत आणि विशेष करून जर आपण 12वा अध्याय आणि वचन 7 जर पाहिलं, तर तिथं काय म्हटलेलं आहे बघा. तथापि आत्म्याचं प्रगटीकरण नाही का? तर हा एक भाग आपण पाहू शकतो. तर 4 गोष्टी आहेत. कृपादान, सेवा कार्य, कार्य आणि आत्म्याची प्रगटीकरण. तर यात काय फरक आहे? तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की सर्व कृपादान आहे. काही कृपादानं सेवा कार्याबद्दल आहेत, जे मंडळीमध्ये स्थायीरित्या ठेवल्या गेलेले आहेत. काही कृपादानं जे आहेत, हे कार्याशी संबंधित आहेत. जिथं विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी काही चमत्कारिक घटना ज्या प्रेषित काळामध्ये घडून आल्या, त्याच्या अगोदर घडून आल्या, त्याच्याबद्दल आठवण करून देणारे ते आहेत. आणि त्याच्याबद्दलच पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्याही पलीकडे आत्म्याचं प्रगटीकरण. आणि या सगळ्यांमध्ये काय म्हटलेलं आहे माहितीये का? सुरुवातीला वचन अ, 4 मध्ये म्हटलं, तरी आत्मा एकच आहे बघा. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. एकच आत्मा, प्रभू आणि देव म्हटलेला आहे. कृपादान हे पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त आणि देव जो पिता यांचं कार्य आहे. या त्रैक देवापासून ते आलेले आहेत. हे त्रैक देव या कृपादानाचा स्रोत आहे. पुढची बाब आपल्याला पाहायला भेटतं, की महत्वाची आणखी एक गोष्ट इथं आपण पाहतो वचन 7 मध्ये, विशेष करून 7 ते 11 मध्ये जिथं आपल्याला जे आत्म्याच्या प्रगटीकरणाचे प्रकार आहेत किंवा काय म्हणू शकतो, की अ, ही जी कृपादान आहे त्याचे प्रकार आपल्याला पुढे वचन 7 ते 11 मध्ये पाहायला भेटतील आणि त्याच्याकडे आपण थोडक्यात लक्ष देऊ शकतो. वचन 7 ते 11 बघा. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला देण्यात आले आहे. कारण
एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आता यातील वचन 10 आणि एखाद्याला आत्मे ओळखण्याची जी शक्ती आहे, तिथपर्यंतच अ, आज मी तयारी करू शकलो. कारण खूप मोठा भाग होता तो. उद्या आपण नाही का वचन 10 त्याचा दुसरा भाग आणि संपूर्ण 16व्या अध्यायापर्यंत संपवण्याचा आपण उद्या प्रयत्न करूया. तर तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, की कृपादानं जी देवाने दिलेली आहेत, ते का दिलेले आहेत? देवाच्या आत्म्याने का दिलेले आहेत? ते सार्वजनिक हितासाठी दिलेले आहेत. मंडळीसाठी ते दिलेले आहेत. ते तुमच्या वैयक्तिक उपभोगासाठी नाहीत. ते तुमच्या वैयक्तिक लाभासाठी नाहीत. ते तुमच्या वैयक्तिक सन्मानासाठी नाहीत. ते ख्रिस्ताच्या गौरवार्थ, ख्रिस्ताच्या शरीराच्या उन्नतीसाठी देण्यात आलेले आहे. पवित्र आत्मा नेहमी विश्वासणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या सोबत तो उपस्थित असतो हे आपल्याला माहित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितलेलं आहे, की तो तुमच्याबरोबर सदा सर्व काळ राहील. योहान 14:16 मध्ये. तथापि काही वेळा आपल्याला पाहायला भेटतं, की आत्म्याची जी उपस्थिती आहे, ती इतर वेळेपेक्षा अधिक स्पष्ट रीतीने आपण आपल्या त्या त्या कृपादानांमध्ये, मंडळीमध्ये ज्यावेळेस कृपादानांचा उपयोग होताना दिसतो प्रामुख्याने, त्यावेळेस आणखी स्पष्ट रीतीने त्याची उपस्थिती जी आहे, अधिक स्पष्ट रीतीने आपल्याला जाणवते. असे काही वेळा आहेत जेव्हा तो स्वतःला प्रगट करणं निवडू शकतो, नाही का? आणि अ, आणि तो स्वतःला प्रगट करतो, नाही का? त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग अ, आत्म्याचं प्रगटीकरण पौलाने अगोदरच व जे पहिले 3 वचनं आहेत वरील, तिथं स्पष्ट केलेलं आहे, की काय आहे त्याचं प्रगटीकरण, नाही का? तर अ, अ, कृपादानं निरनिराळे, कृपादानाचे निरनिराळे प्रकार, सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार, कार्याचे निरनिराळे प्रकार. तर मग आत्म्याचं प्रगटीकरण ज्यावेळेस तो म्हणतो इथं पुन्हा एक वार, तर तो खऱ्या रीतीने त्याची आठवण करून देतो आणि विशेष करून तो त्याची पुनरावृत्ती इथं करत आहे. देव सर्व आध्यात्मिक कृपादानांचा स्रोत आहे. ते सर्व दैवी त्रैक्याने दिले आहे आणि ते तो इथं प्रगट करत आहे. आता प्रगटीकरण म्हणजे काय आहे? याचा जो मूळ शब्द आहे तो इथं आहे बघा, फानेरोसिस. म्हणजे काय? ज्ञात करणं, स्पष्ट करणं, उघड करणं. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं, की आध्यात्मिक दान जे आहे ते हेच करतात नाही का? ते पवित्र आत्म्याला मंडळी आणि जगासमोर प्रदर्शित किंवा उघड किंवा स्पष्ट ते करतात. आध्यात्मिक दान कधीही लपून ठेवण्यासाठी किंवा खाजगीरित्या वापरण्यासाठी दिले जात नाही. ते पवित्र आत्म्याला प्रगट करण्यासाठी आणि विशेष करून तो पवित्र आत्मा जितका प्रगट होतो तितका तिथं ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य आपल्याला पाहायला भेटतं नाही का? तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. आता इथं मूळ जो शब्द आहे आपल्याला पाहायला भेटतं, एकेकाला होते म्हटलेलं नाही का? तर इथं मूळ शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो, की एकत्र आणणं नाही का? आणि या शब्दाचा अर्थ विशेष करून मदत करणे, लाभ देणे किंवा फायदेशीर असणे असा होतो आणि या वचनाच्या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतं, की ते परस्पर फायदेशीर किंवा एकमेकांमध्ये, एकमेकांसाठी अशा प्रकारचा तो शब्द वापरलेला आहे. तर मग जे आध्यात्मिक कृपादान आहे ते मंडळीला म्हणजे विशेष करून देवाच्या लोकांना, ज्यांना तो त्याच्या नावाने एकत्र आणतो, त्यांच्यासाठी एक सुधारक,
किंवा एक उपयुक्त ठरणारे असे साधनं आहेत. आपल्या आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग केवळ इतरांना मदत करत नाही, तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या कृपादानांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास देखील ते काय करतात? मदत करतात. आता उदाहरणार्थ कशाप्रकारे जी कृपादानं आहेत, ते इतरांना सुद्धा त्यांची जी कृपादानं आहेत देवाने दिलेली, त्यासाठी ते चांगल्या प्रकारे त्यांचा वापर करता यावा, उपयोग व्हावा, त्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ ज्यावेळेस मंडळीचा पाळक किंवा सेवक जो विश्वासूपणे आपल्या मंडळीला उपदेश करतो, देवाचं वचन जो आहे तो उलगडतो, तो शिकवितो आणि तो त्यांना आपल्याला पाहायला भेटतं, की आध्यात्मिकरित्या फक्त उभारत नाही, तर त्यांना आपल्याला पाहायला भेटतं, की स्वतःच्या कृपादानांचं जे उत्तम कारभारीपण जे आहे, त्याची सुद्धा तो जाणीव करून देतो. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की देव त्याचा उपयोग संतांना त्या सेवेच्या कार्यासाठी नाही का, ख्रिस्ताच्या शरीराच्या उभारणीसाठी सज्ज करण्यासाठी तो करतो. म्हणूनच मंडळीतून फक्त एकच सेवक जो आहे, तोच कायमचा असा उभा राहावा असं नाही. तर तो सेवक जो आहे, तो काय करतो? तो वचन सांगतो. त्याद्वारे देवाचा आत्मा आणखी दुसऱ्या तरुणांना तो उभं करतो, त्या कार्यासाठी अद्भुत रीतीने. आणि मग अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की ते जे कार्य आहे, ते पुढे-पुढे चालतं नाही का? आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या शरीराची उभारणी साठी आणि त्याला सज्ज करण्यासाठी अशा प्रकारे त्याचा लाभ होतो. उदाहरणार्थ आणखी जर आपण पाहिलं, तर मदत करणं किंवा दया दाखवणं नाही का? जर एखादा विश्वासणारा जो आहे, तो एखाद्या व्यक्तीला मदत करतो, नाही का? तो त्याची सेवा करतो, तर त्या गोष्टीबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, की ती गोष्ट जी आहे, त्या त्या सभासदासाठी, त्या विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी आणि त्या पाहणाऱ्या आजूबाजूच्या विश्वासणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी ते एक प्रोत्साहन करणारे ठरते. आणि जर खरंच देवाने त्यांना सुद्धा दया दाखवायला शिकवत आहे, तर ते काय करतात त्यामध्ये घडतात आणि अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की ते उजळून निघतं. त्यांना समजतं नाही का? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुढे वचन 8 मध्ये पहा, एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी हे सगळे कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आपण ज्यावेळेस बारकाईने कृपादानांचा अभ्यास करतो, तेव्हा हे सत्य प्रगट होतं, की आध्यात्मिक कृपादान जे आहे ते मला असं वाटतं, की 2 त्यांचे प्रमुख त्या उद्देश जे आहे ते पूर्ण करतात, नाही का? आणि या कृपादानाबद्दल विचार करत असताना अनेक मोठी लिस्ट पॉल इथं देतो, रोमकरासपत्रामध्ये देतो. अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं मला असं वाटतं एफिसकरास पत्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. तर विशेष करून रोमकरासपत्र आणि करिंथ पत्रामध्ये आपण पाहतो नाही का? तर जी कृपादानांची ती लिस्ट देतो नाही का? तर ते कृपादान जे आहेत, आपण त्यांच्याकडे 2 प्रकारे पाहू शकतो. एक तर स्थिर किंवा कायमस्वरूपी जे मंडळीसाठी दिलेले कृपादान आणि काही अशी कृपादानं होते जे तात्पुरत्या काळापुरते मर्यादित होते. जे एका विशिष्ट काळासाठी देवाने एका विशिष्ट उद्देशासाठी ते दिले होते, जे नंतरच्या काळात संपुष्टात आले. ते पुन्हा कधीच मंडळीच्या इतिहासामध्ये आपल्याला त्या लोकांनंतर, प्रेषितांनंतर जे पहिल्या शतकामध्ये घडले, त्याच्यानंतर पाहावयास मिळत नाही. जे काही उदयास आलं, जे आपण अगोदर पाहिलं, करीन तेथे जे सैतान करत होता, तेच कार्य आज विविध ठिकाणी विविध मार्गाने चालू आहे. काही कृपादानं प्रेषित काळापुरतीच मर्यादित होती. त्यानंतर ती संपुष्टात आलेली आहे. ती कृपादानं मग त्यामध्ये चमत्कार, आरोग्यदान, भाषा आणि भाषेचा अर्थ सांगणं, ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं.
आणि तात्पुरते चिन्हात्मक कृपादान जे आहे, ही प्रेषित संदेशाला विशेष करून देवाचं वचन म्हणून प्रमाणित करण्यासाठी ती दिलेली होती. कारण आपल्याला पाहायला भेटतं, की त्याद्वारे देवाचं वचन तोपर्यंत देवाचं वचन जे आहे ते लिखित स्वरूपात उपलब्ध नव्हतं. आता एक गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की जर पेंटिकॉस्टच्या दिवशी ते जे 120 लोकं होते त्या खोलीमध्ये आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा आला तिथं नाही का आणि जवळ-जवळ 14, 15, 16 भागातील लोकं त्या ठिकाणी आलेले आहेत. अनेक भाषा ते बोलणारे आहेत. त्यांना या गालिली लोकांची भाषा येत नाही आणि हे जे गालिली लोकं होते ते पूर्णपणे त्यामध्ये पुष्कळ लोकं अडाणी होते आणि देवाचं तर वचन गाजवायचं आहे आणि त्यांना ती सुवार्ता समजली पाहिजे, नाही का? आणि म्हणून देवाच्या आत्म्याने त्या लोकांच्या भाषेचं ज्ञान त्या प्रेषितांना दिलं आणि ज्यामुळे ते जे काही बोलत होते प्रेषित, ते त्या लोकांनी आपल्या भाषेत ऐकलेलं आहे. हे एक उदाहरण आहे आणि हे एक चिन्हात्मक घडलेलं आहे. ज्यामुळे ते लोकं म्हणत होते, की "अरे, हे किती अद्भुत आहे बघा." हे गालेलीच ना म्हणे. ते जे हिनवत होते बघा, जर तुम्ही प्रेषितांची कृती अध्याय 2 वाचला, तर तिथे आज आज अगदी स्पष्ट केलं. ते काय म्हणत होते लोकं? "अरे, हे तर गालिली ना." हं. आणि हे तर यांना तर आपल्या भाषेत बोलताना आम्ही ऐकतोय. कारण हे कधीच त्यांनी विचार केला नव्हता, की असं कधी होऊ शकतं गालिली लोकं आमच्या भाषेत बोलतील. तर मग तोच उद्देश होता ना, की एकतर त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली जावी आणि मग तेच तर आपल्याला पाहायला भेटतं, की प्रेषित जे आहेत, ते पायाभरणीचं काम करत होते आणि काही गोष्टी ज्या आहेत देवाने त्या पायाभरणीसाठी त्यांचा उपयोग त्या काळापुरता करून घेतलेला आहे. आता त्या कृपादानांकडे आपण थोडक्यात लक्ष देऊया. सगळ्यात पहिलं वचन 8 जर आपण पाहिलं तर कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन मिळतं. आता इथं मराठीमध्ये ज्ञान आणि विद्या हा शब्द वापरलाय आणि मला असं वाटतं फारच गोंधळात पाडणारा हा शब्द आहे. ज्ञान आणि विद्या हा शब्द नाही का? कारण मूळ भाषेमध्ये इथं जो शब्द वापरण्यात आलेला आहे, तो शब्द म्हणजे सोफिया म्हणजे विस्डम आणि अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं, की दुसरा म्हणजे इंग्लिशमध्ये तो शब्द वापरला तो म्हणजे काय? नॉलेज आणि ज्यावेळेस आपण या दोन्ही शब्दाबद्दल जर आपण पाहिलं तर फार कठीण वाटतं कधी-कधी नाही का? पण इथं आपण त्या प्रकारे मूळ भाषेनुसार जर पाहिलं, तर तिथं जो शब्द आहे, तो अशा प्रकारचा आहे बघा. विस्डम म्हणजे आपण त्याला ज्ञानच म्हणतो आणि विशेष करून तो एक व्यापक शब्द आहे. आणि पुढं काय सांगितलंय ज्ञानाचे वचन म्हटलेलं आहे, वचन म्हटलेलं आहे. आता इथं वचन हा जो शब्द आहे ना, त्याच्यासाठी मूळ भाषेमध्ये लोगोस हा शब्द वापरलेला आहे आणि लोगोस म्हणजे बोलण्याची क्षमता दाखवणारा तो शब्द आहे. आणि प्रेषित युगात हे काही वेळा प्रगटीकरण असं सुद्धा झालं. कारण जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी प्रेषित लोकं वारंवार न्यायालयासमोर त्यांना उभं राहावं लागायचं अचानक आणि ज्यावेळेस त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित व्हायचे त्यावेळेस ते काय बोलणार नाही का? आणि खरं तर मग त्यावेळेस अगदी प्रखरतेने देवाचा आत्मा त्यांना कृपा पुरवायचा. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने पण सांगितलं अगोदरच, की तुम्ही घाबरू नका. ज्यावेळेस तुम्हाला धरून नेतील त्यावेळेस तुम्ही घाबरू नका. कारण तुम्ही काय बोलावं याबद्दल काय माझा आत्मा तुम्हाला आहे करेल नाही का? तर त्या गोष्टी घडतात नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं पुढे सोफिया हा जो शब्द आहे त्याबद्दल सांगतो आणि विशेष करून बहुतेकदा देवाची इच्छा समजून घेण्याच्या आणि विशेष करून आज्ञाधारकपणे लागू करण्याची जी क्षमता आहे, त्याबद्दलचा हा जो शब्द आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. म्हणूनच याकोब 3:13 आणि 17 मध्ये काय सांगितलं, तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्य दाखवावीत. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतीप्रिय,
सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दम असे आहे. तर इथं अगदी स्पष्ट रीतीने म्हटलेलं आहे, ज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे, की अं, अ, तर ते त्याचा अर्थ काय होतो, की अ, देवाची इच्छा समजून घेण्याच्या आणि आज्ञाधारकपणे लागू करण्याची जी क्षमता आहे, त्याबद्दल ते सांगतं नाही का? आणि म्हणूनच त्याचा अर्थ आणखी आपल्याला पाहायला भेटतं, की देवाच्या वचनात सापडलेलं जे सत्य आहे, त्याचं लागू करणं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला पाहायला भेटतं आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये त्या सत्याचा अगदी कुशलतेने आणि व्यावहारिकरित्या वापर करण्याची जी क्षमता आहे, त्याच्याबद्दल तो शब्द सांगतो नाही का? आणि मला असं वाटतं हा जो शब्द आहे ना, अ, तो स अ, तो सुज्ञता जो आहे, तशा प्रकारची पण आठवण करून देणारा तो शब्द आहे. म्हणजेच काय बरं, उपदेशक जो आहे, तो केवळ स्वतःच्या पवित्र शास्त्र अभ्यासातूनच नाही, तर काही जे भाष्यकार देवाचे सेवकगण होऊन गेले, त्यांनी लिहून ठेवल्या नाही का अनेक अभ्यास आपल्याला पाहायला भेटतं. अनेक ज्या अ, अ, जे जे भाषांतर आहे, वचनाचे अर्थ त्यांनी करून ठेवलेले आहेत. आणि मग आपण काय करतो, की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, उपदेश करायचा आहे, तर आपण ते वचन वाचतो, त्याचं त्याचा जो निरीक्षण करतो, त्यावर मनन करतो आपण नाही का? आणि त्याचा जो व्याकरण आहे ते सर्व काही तपासतो. सगळं काही झाल्यानंतर आपण इतर पुस्तकांमध्ये देवाने जे त्याचे सेवक वर्ग त्यांचा उपयोग केला अद्भुत रीतीने, त्यांनी त्या वचनाबद्दल काय त्यांना आणखी देवाच्या आत्म्याद्वारे त्यांना त्याचा त्यामधील जे ज्ञान अधिक मिळालेलं आहे, कसा उलगडा त्यांनी दिला, ते आपण समजून घेतो. ते आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये लागू करतो आणि मग विशेष करून ते जे प्रश्न किंवा समस्या आहे, समोर आपल्याला दिसतात, त्याच्यावर ते कसे लागू करायला पाहिजे, ह्याबद्दलची क्षमता, त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. आणि हे पास्टराच्या विशेष करून पास्टर म्हणून एक सेवक म्हणून, पाळक म्हणून नाही का, त्याच्या कृपादानातील एक वैशिष्ट्य आहे. त्याने देवाचं वचन अगोदर समजून घेणं योग्य रीतीने, त्याची माहिती समजून घेणं आणि लागू करण्यास तो सक्षम असणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. आता विद्या इथं म्हटलेलं आहे. तर अ, मला असं वाटतं, की हा जो शब्द आहे ना विद्या, त्याच्याबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं, की हा शब्द अशा प्रकारचा आहे, की जो विशेष करून अ, अ, अलौकिकरित्या नाही का प्रगट होणारं जे ज्ञान आहे, त्याची घोषणा करणं, ती जी क्षमता आहे, त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ मत्ते 17वा अध्याय जर आपण वाचलात, जिथं कर मागणारे तिथे लोकं येतात नाही का, तर मग तिथं ख्रिस्त जो आहे, वचन 24 ते 27 मध्ये मला असं वाटतं पेत्राला म्हणतो, की "तू जाऊन तिथं काय कर, एक गळ टाक, मग तुझ्या गळाला एक मासा लागल आणि मग त्याच्या मुखात एक नाणं तुला सापडेल." नाही का. तर हा शब्द तशा प्रकारचा आहे, की ती क्षमता नाही का अद्भुत रीतीने. आणि तशाच प्रकारची घटना चार्ल्स स्पर्जन त्यांच्या जीवनामध्ये घडली अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं, की जे ते तरुण असताना ते एका ठिकाणी गेले सभेमध्ये आणि तिथं एक उपदेशक, देवाचे सेवक वचनाचा प्रचार करत होते, वचनाचा उलगडा देत होते आणि तो प्रत्येक वचनाने त्यांना भासलं, की अरे हे वचन माझ्याशी बोलत आहे, नाही का? अगदी माझ्या हृदयाचा ते ठावा घेत आहे. अरे मीच समोर दिसत आहे. मीच आणि ते पाळक साहेब जे बोलत आहेत ते कसं माझ्याबद्दलच मलाच ते जाणवत आहे. आणि हेच तर मग देवाचं वचनाचं कार्य आहे, नाही का? तर नक्कीच इथं विद्येबद्दल बोलत असताना देवाच्या वचनाच्या उलगड्याबद्दल आपल्याला ते आठवण करून देतो. आपण ज्ञान किंवा विद्या हे दोन्ही शब्द जे आहेत, यातील जे फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे चांगलं, नाही का? एखाद्याला महान ज्ञान आहे, अगदी अलौकिक ज्ञान देखील त्याला असू शकतं, परंतु त्या ज्ञानाचा वापर खरंच आपल्याला पाहायला भेटतं, की ते खरंच देवाकडून आहे की नाही, नाही का? ते सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्राच्या आपल्याला पाहायला भेटतं, की मानवी
लेखकांना अनोख्या पद्धतीने अ, ज्ञानाची देणगी देवाने दिली होती आणि पुष्कळ वेळा एवढंच नाही तर थेट देवाने काही सत्य त्यांच्या हृदयात घातलं आपल्याला माहीत आहे आणि म्हणून त्यांनी लिखित स्वरूपात ते आपल्यापर्यंत दिलेलं आहे. आता प्रगटीकरण लिखित स्वरूपात पूर्ण झालेलं आहे. आता अगोदरच जे प्रगट झालेलं आहे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. जो म्हणतो की मला देव बोलला आहे, नाही का? आणि आता मला देव आणखी बोलत आहे स्वप्नाद्वारे. तर तो स्वतःला फसवत आहे आणि तो देवाच्या वचनाचा विरोध करत आहे. म्हणूनच प्रगटीकरण 22 आणि वचन 18 काय सांगतं तिथं अगदी स्पष्ट रीतीने चेतावणी दिलेली आहे. कोणी या वचनांमध्ये भर घालील, नाही का? आणि त्यातून काढून टाकेल, त्याच्यावर देवाचा न्याय येणार आहे. आणि हे वचन अगदी स्पष्ट करतात. यहूदा जर तिसरं वचन जर आपण वाचलं, यहूदा आणि त्याचं तिसरं वचन पहा काय सांगतंय. वचन 3 पहा. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, काय एकदाच आपल्या हवाली तो करण्यात आलेला आहे. देवाचं प्रगटीकरण लिखित स्वरूपामध्ये आता पूर्णपणे आपल्या हातात त्याने दिलेलं आहे. मग आता हे ज्यावेळेस आपण अ, ती विद्या नाही का किंवा नॉलेज म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आपण ग्नॉसिस हा शब्द आपण पाहतो नाही का? मग हे जे दोन्ही शब्द आहेत, आता आपल्यासाठी कसे लागू होतात? तर हे दोन्ही शब्द ज्ञान आणि विद्या हे दोन्ही शब्द आपल्यासाठी कसे लागू होतात? तर आता देव जो आहे, तो नक्कीच आपल्याला वचनाच्या बाहेर घेऊन जात नाही, तर तो आपल्याला वचनाच्या खोलवर घेऊन जातो. त्याच्या वचनाचा अर्थ, देवाचा आत्मा जो आहे, तो आपल्याला समजण्यासाठी आपले नेत्र तो उघडतो. आपल्याला त्या वचनाचे जे सत्य आहे, स्वीकारण्यासाठी स्वीकारणारं मन देतो, नाही का? ते आपल्या परिस्थितीशी आपण कसं लागू करतो, त्यासाठी योग्य ती क्षमता तो देतो. म्हणूनच मला आता कोणी नाही का मला जर कोणता निर्णय घ्यायचा आहे, तर मी फक्त उपवास प्रार्थना करत आणि नक्कीच ह्या गोष्टी आपण करतो, प्रार्थना करतो. याच्यात वाईट नाहीये काहीच. परंतु आपल्याला ज्यावेळेस एखादा निर्णय घ्यायचा आहे, तर आपण कोणत्या आधारे घेऊ शकतो? देवाने त्याचं वचन दिलेलं आहे. त्यानुसार पडताळणी करून आपण ते घेतो. वचन 9 मध्ये पुढे पहा, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा दाने. आता त्याच आत्म्यात विश्वास. आता आपल्याला पाहायला भेटतं, की विश्वास जो आहे, तो प्रत्येक ख्रिस्ती विशेष करून जीवनाचा अविभाज्य तो भाग आहे, सगळ्यात अगोदर. कारण आपण सगळ्यात पहिलं जर आपलं तारण आपण पाहतो, तर केवळ कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे झालेला आहे. आणि हा विश्वास केवळ देवाचं दान आहे, आपल्याला माहीत आहे. जो विश्वास म्हणजे काय बरं? की जिवंत देवाची योग्य ओळख, योग्य जाण, योग्य समज जिथं येते नाही का? जिथं आपण खाली हाताने देवाच्या हाती पडतो आणि त्याला म्हणतो, की "प्रभू आम्ही आहोत तसे तुझ्या हाती येत आहोत." सर्व परिस्थिती विरुद्ध आता ज्यावेळेस इथं अ, विश्वासाबद्दल पाहतो, तर तारणदायी विश्वास हा एक भाग झाला. परंतु इथे ज्यावेळेस विश्वासाबद्दल बोललं जात आहे, तर हा जो विश्वास आहे, खास करून मंडळीमध्ये असे काही भाऊ-बहीण आहेत, जे इतके दृढ विश्वासी आहेत, जे कोणत्याही स्थितीमध्ये कधीच डगमगत नाहीत. तर काही अशी इतक्या अ, अशक्त आणि इतके दुर्बळ असतात, की जे पुष्कळदा हल्ले जातात, नाही का? पण असे काही आहेत, जे फारच विश्वासामध्ये अगदी मजबूत रीतीने ते उभे आहेत, नाही का? आणि त्याबद्दल इथे बोललेलं आहे, नाही का? अं, तर ही विश्वासाची देणगी देव देतो. जीवनाचा एक अविभाज्य भाग तो असला तरी विश्वासाची देणगी म्हणजे सर्व परिस्थितींविरुद्ध देवावर विश्वास ठेवण्याची अद्वितीय क्षमता. जसं उदाहरणार्थ पेत्र जो आहे, अगदी त्या वादळामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त येतो त्याच्याकडे अगदी पहाटेच्या वेळी आणि ज्यावेळेस आपण पाहतो, त्या पाण्यावरून त्याला चालायचं तर त्या नावेतून तो उतरला. तिथं जो विश्वास होता, तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं इथं. आणखी जर आपण मंडळीच्या इतिहासामध्ये पाहिलं,
तर अनेक अशी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. एका व्यक्तीच्या दृढ विश्वासाच्या आधारावर इतरांना नेहमीच आपल्याला पाहायला भेटतं मदत आणि सेवा दिली जाते, नाही का? चर्च मंडळीच्या इतिहासामध्ये विश्वासाच्या या दानामुळे आपण पाहतो, की हजारो संतांनी मोठ्या धोक्यात आणि अनेकदा मृत्यूच्या वेळी सुद्धा देवावरचा विश्वास जो आहे, तो तसाच राखलेला आहे. त्यांच्या विश्वासाचा वापर करून त्यांच्या बंधू-भगिनी नाही का, जे इतर पाहणारे, जे विश्वासणारे लोकं आहेत, त्यांचा विश्वास दृढ झालेला आहे, आपल्याला पाहायला भेटतं. तर हा जो कृपादान आहे, या विश्वासाबद्दल विचार करत असताना त्याचं एक उदाहरण आपल्याला इतिहासामध्येच पाहायला भेटतं. विशेष करून 19व्या शतकामध्ये जॉर्ज म्युलर नावाचे एक एक देवाचे सेवक होऊन गेले. पुढारी ते होते नाही का, ख्रिस्ती विश्वासणारे. त्यांनी अ, एक अनाथालय सुरू केलं होतं. जिथं कुठेही कोणत्याही प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांच्याकडे अ, असं कोणताही आधार नव्हता, काहीच नाही. त्यांनी फक्त एकाच दृष्टीने ते सुरू केलं, की देव बाप पुरवठा करणार आहे. त्याच विश्वासाने ते देवाकडे प्रार्थना करत होते. देवबापाने पुरवठा केला आणि प्रत्येकाच्याच बाबतीत आपण म्हणू शकतो, की असं होईल असं नाही, पण देवाकडून मिळालेलं हे दान आहे. मग तो विश्वास जो आहे कशा प्रकारचा असतो? तर आपल्या आपल्या पडत्या सगळ्या भयंकर स्थितीमध्ये सुद्धा आपण तेवढ्या आपल्या आपल्या अगदी त्या पक्वतेने आपण उभं राहतो. आपल्या मंडळीमध्ये जर एखादा भाऊ अशक्त आहे, तो पडलेला आहे आणि तो अशा प्रकारे डगमगत आहे, तर आपल्याकडे पाहून त्याला सुद्धा तो अगदी प्रोत्साहित करणारं ठरतं, नाही का? आणि मग त्याबद्दल इथं बोललं जातं. पुढे वचन 9 आणि त्याचा दुसरा भाग काय सांगितलं? एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी अं, करण्याची कृपा दाने. आता याबद्दल जे ॲडम जे क्लार्क नावाचे जे देवाचे सेवक आहेत, ते म्हणतात की विशिष्ट वेळी प्रेषितांना रोग बरे करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून मिळालेलं हे सामर्थ्य होतं. जे सामर्थ्य नेहमी त्यांच्यामध्ये राहिलं असं नाही. आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं प्रेषित काळामध्ये सुद्धा पाहायला भेटतात, की जिथं प्रेषित जे आहेत, अनेकदा कोणत्याही प्रकारे त्यांनी जे हीलिंग किंवा जे निरोगी करण्याचं जे कृपादान आहे, तिथं उपयोगात आणलेलं दिसत नाही. उदाहरणार्थ, पौलाद्वारे अनेक चमत्कार देवाने घडवून आणले. अनेक रोगी बरे झालेले पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार घडलेले आहेत आणि विशेष करून अनेक रोगी सुद्धा बरे झालेत. पण ज्यावेळेस आपण तिमोथ्याबद्दल पाहतो, तर तिमोथ्याला पौल म्हणतो, की "नाही, तू औषध घे नाही का. तिमोथ्याबद्दल पाऊल त्याला प्रार्थना करतो. एवढंच नाही तर स्वतः पाऊल जो आहे, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा असा काटा होता, तो सुद्धा तो काढू शकला नाही. कारण ते फक्त असाधारण प्रसंगीच देवाने दिलेले होते. एका विशिष्ट उद्देशासाठी दिलेले होते. ते पौलाला पौलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिलेले नव्हते. ते मंडळीसाठी दिलेले होते. ख्रिस्ताच्या सुवार्तेचं जो प्रमाण आहे, ते पटवण्यासाठी ते देण्यात आलेले होते. अनेकां ते घडून आलेल्यात आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ आणखी पुढे 2 तिमोथी 4:20 मध्ये आपण पाहतो जिथं अं, आपल्याला पाहायला भेटतं, की जिथं पौल म्हणतो, की "एरास्त करिंथात राहिला, त्रोफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो" म्हणे पौल म्हणतो बघा. तिथं पौलाने का नाही केलं ते कार्य? कारण देवाच्या इच्छेनुसार या गोष्टी घडतात. आपल्याला पाहायला भेटतं. सुवार्तेच्या सामर्थ्याचे प्रमाण देण्यासाठी देवाने हे दान त्या काळापुरतेच दिले होते. आज विश्वासणाऱ्या नात्याने आपल्या आजारपणासाठी आपण देवाकडे विनंती करू शकतो. आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो. जसं याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलंय, की जो कोणी दुःखनाईत आहे, आहे का? त्याने प्रार्थना करावी नक्कीच देवाकडे. आपण प्रार्थना करू शकतो. देवाकडे मागू शकतो. पण ते जो आहे, तो त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी नक्कीच बरेही करेल, नाही का? किंवा लक्षात घ्या, की आपल्या त्याही स्थितीमधून जात असताना तो पुष्कळदा म्हणेल, की "नाही, माझी कृपा तुला पुरेशी आहे." जे पौलाच्या बाबतीत घडलेलं आहे, नाही का? आणि म्हणूनच
त्याने मी मागितलं आणि मी प्रार्थना केली, म्हणजे त्याने मला बरंच करायला पाहिजे, अशा प्रकारे पण आपण म्हणू शकत नाही. पुष्कळदा देवाची इच्छा आहे, की आपण त्या स्थितीतून जावं आणि त्या स्थितीतून जात असताना आपण त्याही स्थितीमध्ये आनंदाने त्याच्यावर विसंबून राहावं. अ, मला माझ्या पणजीचं उदाहरण आठवतं. अ, 15 वर्ष 14 ते 15 वर्ष ती बेडवर होती आणि फार अ, तिची अवस्था पाहत असताना पण किती अद्भुत रीतीने त्याच आनंदाने आम्ही नेहमी पाहायचो. ती प्रार्थना करायची देवाकडे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत 15 वर्ष बेडवर असताना सुद्धा तिचं काम होतं प्रार्थना करणं. नेहमी ती म्हणायची, की "मी आणि माझं घराणं तर देवाची सेवा करणार." आणि देवाकडे पाहायची अ, आणि प्रार्थना करत राहायची. वचन ऐकायची. सेवक आल्यानंतर त्यांच्यासोबत वेळ सहभागितेसाठी द्यायची आणि त्या स्थितीमध्ये देवाने तिच्यासाठी तशा प्रकारे उभं केलं आणि देवाची इच्छा आहे, की कशाप्रकारे तो आपल्याला उभं करेल, नाही का? मग कोणत्याही स्थितीमध्ये, पण त्याही स्थितीमध्ये आपण आनंदाने पुढे जाऊ शकतो. तर असं नाही, की पुष्कळ वेळा मी चांगलं राहून ते करेल, नाही. पण सगळ्या स्थितीमध्ये देव त्याची कृपा पुरवितो. तर हे जे दान आहे, काही काळापुरते मर्यादित होते. एक विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी होते. वचन 10 मध्ये एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. आता अद्भुत कार्य, चमत्कार नाही का? आज जग याच्या मागे खूप धावत आहे. आणि पुष्कळदा अनेक ख्रिस्ती म्हणवणारे लोक हे विसरून गेलेले आहे, की ख्रिस्ताने स्वतः सांगितलं, की सैतान जो आहे, तो तुम्हाला भुलवण्यासाठी अद्भुत कृत्य सुद्धा करेल, नाही का? शुभवर्तमानामध्ये. चमत्कार ही नक्कीच देवाची कृती आहे, परंतु चमत्कार काय आहे? ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. चमत्कार म्हणजे जे असामान्य कार्य आहे, जे जे निसर्ग नियमाच्या विरुद्ध असणारी गोष्ट आहे, ती जर घडत आहे, तर त्याला चमत्कार म्हणतात, नाही का? अशी कृती जी केवळ तोच करू शकतो, जो निसर्गावर नियंत्रण करणारा आहे. तोच करू शकतो, नाही का? मग अनेक उदाहरणं त्याची असतील, नाही का? उदाहरणार्थ पाण्याचा द्राक्षरस होणं आणि तिथंच पहिल्यांदीच योहान म्हणतो, की अशा प्रकारे काना गावी चिन्हांचा प्रारंभ करून त्याने आपलं गौरव प्रगट केलेला आहे आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. काय उद्देश होता? चिन्हांचा उद्देश काय होता? की त्याचं गौरव प्रगट होणं आणि त्यांनी विश्वास ठेवणं. चमत्कार हे एक एक पक्ष उभारण्यासाठी, आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी नाही. प्रभू येशूने चमत्कार जे कार्य केलं, त्याने त्याने लोकांना पण बरं केलं. तिथून त्याचा उद्देश काय होता? देवाचं सामर्थ्य लोकांना समजावं. तो वचनदत्त मसीहा आहे. हे प्रमाण लोकांना पटावं. म्हणूनच योहान 20:30 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यादेखत केली. का केली? कारण येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. पेंटेकॉस्टच्या वेळी पेत्राने ज्या लोकसमुदायाला उपदेश त्याने केलेला आहे, त्यांना तो म्हणाला, दुसरा अध्याय वचन 22 मध्ये, "अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोनी येशूच्या द्वारे देवाने जी महत् कृत्ये केली, अद्भुते केली व चिन्हे दाखवलेली आहेत, त्यावरून देवाने तुमच्याकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती व्हावी." जोपर्यंत तो शब्द प्रगट करत नव्हता, जोपर्यंत लिखित स्वरूपात त्याचं जे प्रगटीकरण आहे, ते आपल्यापर्यंत नव्हतं, तोपर्यंत देवाने हे दिलेलं होतं. जेव्हा प्रगटीकरण पूर्ण झालेलं आहे, तेव्हा आता हे जे चिन्ह, जी कृपादान आहेत, संपुष्टात आलेले आहेत. म्हणूनच जे बी वॉरफील्ड आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात, की या चमत्कारिक दानं जे आहेत, ते प्रेषितांच्या ओळखपत्रांचा एक भाग होते म्हणे. मंडळीच्या स्थापनेत देवाचे जे अधिकृत एजंट किंवा एक मध्यस्थ म्हणून देवाने त्यांचा उपयोग केला. त्यांच्या कार्याने त्यांना स्पष्टपणे प्रेषित जे आहे, जे मंडळीची स्थापन करणारे, एक पाया करणारे आहेत, त्याबद्दल त्याने
आठवण करून दिलेली आहे आणि मर्यादित काळापुरते ते होते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच एखाद्याला अद्भुत कृत्य करण्याचं दान म्हटलेलं आहे. तर प्रेषितांनी जे चमत्कार केले त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ते चमत्कारासाठी, चमत्काराच्या उद्देशासाठी जात नव्हते. ते सुवार्तेसाठी जात होते, सुवार्तेच्या कार्यासाठी जात होते आणि सुवार्ता प्रसार करत असताना, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत असताना ह्या गोष्टी घडत होत्या. कारण ते जे बोलत आहे, त्याला योग्य ते प्रमाण मिळावं आणि हे प्रमाण चिन्हांद्वारे देव देत होता, की ते जे काही बोलत आहे, ते पहा सत्य आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. वचन 13, अध्याय 13 वचन 8 मध्ये पहा. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या कृपादानांबद्दल म्हणतो, तर अध्याय 13 मध्ये पाऊल तिथं स्पष्ट करत आहे, की संदेश असले तरी ते संपतील. भविष्यवाण्याबद्दल तो बोलतो. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल म्हटलेलं आहे. अगोदरच सांगितलं नाही का? संदेश देण्याची सामर्थ्य. इथं संदेश हा जो शब्द आहे नाही का, प्रोफेसी इंग्लिशमध्ये म्हटलेला आहे. आणि प्रोफेसी हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ जर पाहिलं ना, तर सार्वजनिकपणे बोलणं अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. मध्ययुगात काहीतरी भविष्यवाणीचा अर्थ जोडला गेला कधीतरी. जरी अनेक संदेश त्यांनी भाकीत केली असली, तरी आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांची जी मूलभूत सेवा होती, ती मूलभूत सेवा फक्त तेवढीच नव्हती, तर काय होती बरं? घोषणा करणं, देवाच्या वचनाची घोषणा करणं. देवाने संदेष्टांद्वारे बरेच शब्द प्रगट केले. परंतु आपल्याला पाहायला भेटते, की त्यांचे बरेचसे जे कार्य आहे, ते केवळ घोषणा करणं होतं, स्पष्ट करणं होतं आणि आधीच जे दिलेलं प्रगटीकरण आहे, त्याबद्दलचा उलगडा देणं होतं, नाही का? आणि म्हणूनच दुसरे पेत्र वचन 1 आणि 21 मध्ये काय सांगितलं? कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. काही वेळा केवळ आधीच प्रगट झालेल्या गोष्टींचा इथं पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. देवाचा संदेष्टा फक्त एक आहे, जो देवाचे वचन बोलतो आणि आपल्याला पाहायला भेटतं भविष्यवाणी ही आहे, की त्या वचनाची घोषणा तो करतो. भविष्यवाणीची देणगी म्हणजे शब्दाची प्रभावीपणे घोषणा करण्याची आत्म्याने दिलेली एक क्षमता आहे. देवाच्या वचनाचा उलगडा करणं, तो एक त्यातील भाग आहे. पवित्र शास्त्र पूर्ण झाल्यापासून आता भविष्यवाण्या यापुढे नवीन प्रगटीकरणाचं साधन राहिलेलं नाही. परंतु पवित्र शास्त्रात आधीच जे प्रगट झालेलं आहे, तेच घोषित केलं जात आहे. नाही का? तेच घोषित केलं जात आहे. तर अनेक गोष्टी आहेत इथं शिकण्यासारख्या. अनेक गोष्टी आपण इथे पाहू शकतो, अभ्यासू शकतो, नाही का? पुढील राहिलेला जो भाग आहे तो आपण उद्या आपण पाहणार आहोत. पण अनेक गोष्टी आहेत तिथं ज्या अद्भुत रीतीने आपल्याला अ, देवाचं जे परिपूर्ण कार्य आहे त्याची जाणीव करून देणारे आहेत. एक मुद्दा आपण पक्का करणं गरजेचं आहे, की कृपादान मंडळीसाठी दिलेले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यातील काही तात्पुरत्या काळापुरते मर्यादित होते. तर काही जे आहेत, ते कायमस्वरूपी मंडळीमध्ये दिलेले आहेत आणि ते मंडळीच्या उन्नतीसाठी आहेत. ते आपल्या वैयक्तिक वापरासाठी नाही. ते ख्रिस्त गौरविणारे आहेत. ख्रिस्ताच्या मंडळीची बांधणी करणारे आहेत. आणि मग त्यातील काही गोष्टी आपण आता अभ्यासलेल्या आहेत. आपण उद्या जो जो राहिलेला भाग आहे, तो आपण पाहणार आहोत. आपण प्रार्थना करूया.